नमस्कार. स्वागत आहे आपले ND करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसात जे काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 यांना जाहीर झाला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर प्रदीप महाजन. 2024साठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? डॉक्टर प्रदीप महाजन यांना. मेडिसिनमधील त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे. आता डॉक्टर प्रदीप महाजन जे आहेत तर यांना हा 20व्या क्रमांकाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा. मात्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे डॉक्टर प्रदीप महाजन हे 21व्या क्रमांकाची व्यक्ती ठरलेले आहेत. असं का? तर आपल्याला माहिती आहे 2003 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तर तो संयुक्तरित्या डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना देण्यात आलेला होता. वैद्यकीय क्षेत्रासाठीच त्यांना पुरस्कार देण्यात आला 2003 साली. त्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे डॉक्टर प्रदीप महाजन हे 21व्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत. आणि हा जो पुरस्कार देण्यात आलेला आहे 2024चा तर तो आहे 20व्या क्रमांकाचा. आता आपण या महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूयात. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 1996 साली करण्यात आलेली होती. आणि पहिल्या क्रमांकाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तर तो पु ल देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना देण्यात आलेला होता साहित्य क्षेत्रासाठी. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आपल्या महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्कारात 4 महिलांना देण्यात आलेला आहे. आणि 25 लाख रुपये शाल सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. 31 जानेवारी 2023 अगोदर महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम ही 10 लाख रुपये होती. मात्र 2023मध्ये ही रक्कम वाढून आता 25 लाख रुपये करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारात साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य सेवा, उद्योग, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. 2021चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे. 2022 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला आहे समाजसेवा या क्षेत्रासाठी. 2023चा महाराष्ट्र भूषण नुकतंच अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. आणि आता 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉक्टर प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे आरोग्य सेवा या क्षेत्रासाठी. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील पहिली सरकारी मदर मिल्क बँक डॅश डॅश या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जळगाव. आपल्या महाराष्ट्रातील पहिली सरकारी मदर मिल्क बँक कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे? जळगाव या ठिकाणी. आणि आपल्या भारतातील पहिली सरकारी मदर मिल्क बँक जी आहे तर ती उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली होती. आपल्या भारतातील पहिली सरकारी मदर मिल्क बँक कोणत्या राज्यामध्ये? उत्तराखंड राज्यामध्ये. आणि आपल्या महाराष्ट्रातील पहिली सरकारी मदर मिल्क बँक जी आहे तर ती जळगाव या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. जळगाव या जिल्ह्याला आपण आपल्या महाराष्ट्रातील केळीच्या बागांचा जिल्हा किंवा केळीचा जिल्हा म्हणून ओळखतो. याचबरोबर कापसाचे शेत म्हणून देखील आपण जळगाव जिल्ह्याला ओळखतो. मात्र या ठिकाणी 2-3 मुद्दे लक्षात ठेवा तुम्ही. कापसाचे शेत जर म्हटलं तर आपण जळगाव जिल्ह्याला ओळखतो. मात्र महाराष्ट्रामध्ये पांढरे सोने पिकवणारा जिल्हा किंवा कापसाचा जिल्हा जर म्हटलं तर आपण यवतमाळ या जिल्ह्याला ओळखतो. आणि महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ जर म्हटलं तर आपण बुलढाणा या जिल्ह्याला ओळखतो. हे 2-3 मुद्दे लक्षात असू द्या. कापसाचे शेत म्हटलं की जळगाव जिल्हा, महाराष्ट्रामध्ये कापसाचा जिल्हा किंवा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हटलं तर यवतमाळ हा जिल्हा, आणि महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ जर म्हटलं तर बुलढाणा हा जिल्हा. याचबरोबर आपण जळगाव जिल्ह्याला अजिंठा लेण्याचं प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखतो बघा. आणि महाराष्ट्रामधील अजिंठा वेरूळ लेण्याचा जिल्हा म्हणून आपण औरंगाबाद या जिल्ह्याला ओळखतो. औरंगाबाद या जिल्ह्याला आपण मराठवाड्याची राजधानी आणि 52 दरवाजाचं शहर म्हणून देखील ओळखतो. मुंबईला आपण भारताची आर्थिक राजधानी, 7 बेटांचं शहर आणि भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखतो. याचबरोबर धुळे जिल्ह्याला आपण गळीत धान्याचा जिल्हा, तिळाचा जिल्हा आणि दुधात तुपाचा जिल्हा म्हणून ओळखतो. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 3. नुकतेच BSFच्या पहिल्या महिला स्नायपर डॅश डॅश या बनल्या आहेत. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सुमन कुमार. सुमन कुमार जे आहेत त्या नुकतंच BSFच्या पहिल्या महिला स्नायपर बनलेल्या आहेत. BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा यालाच आपण मराठीमध्ये सीमा सुरक्षा दल म्हणून ओळखतो. या BSFची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी करण्यात आली होती. BSFचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. BSFचं बोधवाक्य जीवनपर्यंत कर्तव्य. आणि हे जे BSF आहे तरी गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करत असतं. मग सध्या आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा. BSFचे महासंचालक आहेत सध्या नितीन अग्रवाल. यानंतर नुकतंच ज्या काही पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत तर त्यांच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत. सियाचीनमध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी ठरलेल्या आहेत गीतिका कौल. क्रॅश फायर टेंडर चालणारी आपल्या देशातील पहिली महिला फायर फायटर ठरलेले आहेत गोव्याच्या दिशा नाईक. भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर बनले आहेत आपल्या देशामधील प्रेरणा देवस्थळी. प्रश्न क्रमांक 4. तुवालू देशाच्या नवीन पंतप्रधानपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फेलिटी तेओ.
तुवालू या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत? फेलिटी तेओ. आता आपण तुवालू या देशाबद्दल माहिती पाहणारच आहोत. त्या अगोदर आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये शहबाज शरीफ जे आहेत रे यांच्याबद्दल आपण कालच बघितलेलं होतं. हे पाकिस्तानचे 24व्या क्रमांकाचे पंतप्रधान बनलेले आहेत. ख्रिस्तोफर लक्सन जे आहेत ते न्यूझीलंडचे पंतप्रधान बनले आहेत बघा नुकतंच. आणि पोलंड या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत डोनाल्ड टस्क. तुवालू हा देश पॅसिफिक महासागरामध्ये वसलेला एक छोटा द्वीप देश आहे. 9 लहान प्रवाळाच्या बेटावरती हा देश वसलेला आहे. तुवालू या देशाची राजधानी आहे फुनापुती. तुवालू या देशाचं राष्ट्रीय चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि तवालुयाई डॉलर. पंतप्रधान बनलेले सध्या तुवालू या देशाचे फेलिटी तेओ. तुवालू हा जगातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे बघा. या देशाचे क्षेत्रफळ आहे 26 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 5. संरक्षण मंत्रालयाने डॅशमध्ये एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यास मंजुरी दिली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद. संरक्षण मंत्रालयाने हैदराबाद या ठिकाणी एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यास मंजुरी दिलेली आहे. हैदराबाद हे जे शहर आहेत रे मुसी नदीच्या काठावरती वसलेले शहर आहे आणि तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. आपल्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत सध्या राजनाथ सिंग. आपल्या भारतातील पहिला सौररूप सायकलिंग ट्रॅक जो आहे तर तो देखील या हैदराबाद या शहरामध्येच सुरू करण्यात आलेला आहे. देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना चंदीगड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. भारतातील पहिल्या पाणबुडी पर्यटनाचं अनावरण द्वारका या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा वृंदावन या शहरामध्ये उभारण्यात आलेली आहे. आणि देशातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क जे आहे तर ते आसाम राज्यातील जोगी घोपा या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय निःशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस डॅश रोजी साजरा केला जातो. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 5 मार्च. 5 मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस आंतरराष्ट्रीय निःशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवसाची सुरुवात जी आहे तर ती 2023 या सालापासून करण्यात आलेली आहे. म्हणजे पहिला आंतरराष्ट्रीय निःशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस जो आहे तर तो 5 मार्च 2023 रोजी साजरा करण्यात आला होता. त्यानंतर आता 2024मध्ये आपण दुसऱ्यांदा हा दिवस साजरा केलेला आहे. 3 मार्च हा दिवस आपण जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा करतो 2013 या सालापासून. त्याचबरोबर 3 मार्च हा दिवस जागतिक श्रवण दिन म्हणून देखील साजरा करतो. 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा करतो. 5 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय निःशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन म्हणून साजरा करतो 2023 पासून. 21 सप्टेंबर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा करतो. प्रश्न क्रमांक 7. हंगेरी देशाचे नवीन राष्ट्रपती डॅश हे बनले आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तामस सुल्योक. हंगेरी या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत सध्या तामस सुल्योक. हंगेरी या देशाची राजधानी आणि देशातील सर्वात मोठं शहर आहे बुडापेस्ट. राष्ट्रप्रमुख बनलेले सध्या हंगेरी या देशाचे तामस सुल्योक. पंतप्रधान आहेत विक्तोर ओबार्न आणि राष्ट्रीय चलन आहे हंगेरियन फोरिंट. त्यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 8. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत डॅश जिल्हा परिषद शाळा राज्यात अव्वल आली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 साकरा जिल्हा परिषद शाळा वाशिम. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत सरकारी गटामधून वाशिम जिल्ह्यातील साकरा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा जी आहे त्या शाळेने आपल्या राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा जी आहे प्रायमरी स्कूल हेदवली तर या शाळेनं द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. आणि सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा जी आहे ढालेवाडी तर या शाळेने सरकारी गटामधून तृतीय क्रमांक पटकावलेला आहे आपल्या राज्यामध्ये. याच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत खाजगी शाळांच्या गटामधून विजेत्या शाळा ज्या आहेत तर त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील एस्पालियर द हेरिटेज स्कूल जे आहेत त्या शाळेनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे खाजगी शाळांच्या गटामधून. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील शारदाबाई पवार विद्यानिकेतन जे आहे शारदानगर या ठिकाणचं तर त्या शाळेनं द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. आणि छत्रपती संभाजीनगर येथील भोंडवे पाटील स्कूल बजाजनगर जे आहे तर त्या शाळेनं तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना डॅश या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना जी आहे तरी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेली आहे? दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने. कलकत्त्याहून आपल्या भारताची राजधानी दिल्लीला हलवण्यात आलेली होती 1911 साली. दिल्ली शहराची रचना जी आहे तर ती सर एडविन लुटियन्स आणि सर हर्बर्ट बेकर यांनी केलेली आहे. दिल्लीचं उद्घाटन जे आहे तर ते 13 फेब्रुवारी 1931 रोजी करण्यात आलं होतं. तत्कालीन व्हॉइसरॉय जे होते लॉर्ड इर्विन यांच्या हस्ते दिल्ली या शहराचं उद्घाटन करण्यात आलं आहे. दिल्ली हे जे शहर आहे तर यमुना नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे बघा. आता या ठिकाणी 2-3 मुद्दे आणखी लक्षात ठेवा तुम्ही. दिल्लीला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी. कधी? 1 नोव्हेंबर 1956 रोजी दिल्लीला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आणि 1 फेब्रुवारी 1992ला दिल्लीला राष्ट्रीय राजधानी प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत सध्या अरविंद केजरीवाल.
उपराज्यपाल आहेत विनयकुमार सक्सेना. दिल्लीच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे 70. दिल्लीमध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 7 आणि राज्यसभा मतदारसंघ आहेत 3. प्रश्न क्रमांक 10. भारत पेट्रोलियमने त्यांच्या प्रीमियम इंधन ब्रँड स्पीडचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती केली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नीरज चोप्रा. भारत पेट्रोलियमने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते जे आहेत नीरज चोप्रा यांना त्यांच्या प्रीमियम इंधन ब्रँड स्पीडचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे. नुकतंच जम्मू काश्मीरमध्ये युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे सुरेश रैना यांना. बिस्लेरीच्या ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर बनलेले दीपिका पादुकोण. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत म्हणून नियुक्त केलेले हामिद करझाई यांना. या अफगाणिस्तानची माजी पंतप्रधान आहेत. यांनाच अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत म्हणून नियुक्त करण्यात आले. कोणाकडून? संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडून. सोनी स्पोर्टने फुटबॉलचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेले कार्तिक आर्यन यांना. आणि आता पाहूयात तुमच्यासाठी आजचा प्रश्न. महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार डॅश डॅश यांना देण्यात आला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न लक्षात आला ना? आपल्या महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार जो आहे तर तो कोणाला देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत TCS आणि IPS पॅटर्ननुसार, तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये संपूर्ण माहितीसह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या या व्हिडिओला, आपल्या या चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. तुम्हाला जर चालू घडामोडीच्या आणि GKच्या नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.